संतोष मगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अनेक जिल्हा परिषदामध्ये बिंदू नामावलीचं काम सुरू आहे, संस्थेचं काम सुरू आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये जाहिराती ह्या पोर्टलला यायला सुरुवात होईल. परंतु सध्या असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयांचा फायदा असेल किंवा तोटा असेल तो म्हणजे शिक्षक भरतीला त्या ठिकाणी बसू शकतो. आता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे असे जे निर्णय आहेत किंवा प्रमोशनचा विषय आहे, त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया मागे पुढे लेट होऊ शकते. परंतु काही निर्णय असे असतात की त्या निर्णयाचा फायदा हा येणाऱ्या भविष्यामधल्या शिक्षक भरतीसाठी किंवा जागेसाठी होऊ शकतो. असाच एक निर्णय घेतलेला आहे पुणे जिल्हा परिषदेने. काय निर्णय, आपण तो निर्णय आजची जी बातमी आहे किंवा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण पाहणार आहोत. बरं, निर्णय आहे पुणे जिल्हा परिषदेचा आणि खरं तर हा निर्णय कौतुक करण्यासारखा आहे. याआधी सुद्धा एक निर्णय घेतला गेलेला होता ठाणे जिल्हा पालघर जिल्हा परिषदेने 9-10चे वर्ग त्या ठिकाणी बंद केले होते. त्यामुळे अनेक शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरले होते. अशामध्ये एक निर्णय घेतलेला आहे पुणे जिल्हा परिषदेने. आता पुणे जिल्हा परिषदेने काय निर्णय घेतलाय तर झडपीच्या शाळा 8वी पर्यंत म्हणजे करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता बघा की शहरालगतच्या गावामध्ये वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहतीमुळे स्थलांतरित कर्मचाऱ्यांची वाढती संख्या आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दूरवर जावे लागत असल्याने शिक्षणाच्या बाबतीत अडचणी निर्माण होत आहे. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेने 5वी पर्यंत सुरू असलेल्या शाळा आता 8वी पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण आणि क्रीडा समितीचे बैठक सभापती आणि उपाध्यक्ष नियुक्त वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीमध्ये शहरालगतच्या गावासह औद्योगिक परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडचणीवर चर्चा झाली. त्यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक स्तर वाढवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. पुणे जिल्ह्यात 1000 पैकी 303 शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यात येत आहे आणि 6 शाळा या मॉडेल स्कूल करण्याचे सरकारचे नियोजन आहे. आता काय झालेलं आहे की यामध्ये एक निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तो महत्त्वाचा निर्णय आहे की सध्या जिल्हा परिषदेमध्ये 5वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत त्या शाळेमध्ये आता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच शाळेमध्ये 8वी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे त्या शाळेमध्ये 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता जिल्हा परिषद शाळा किती आहेत तर 3521 शाळा आहेत, 2,38,920 इतके विद्यार्थी आहेत आणि 5वी पर्यंत 345 तर 8वी पर्यंत 110 शाळा त्या ठिकाणी आहेत. जर पुणे लगतच्या भागामधल्या जर अशा पद्धतीने जर निर्णय घेतला तर होणार काय तर अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या 5वी पर्यंत आहेत त्या ठिकाणी 8वी ते 10वीचे वर्ग त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे 6वी ते 8वी पर्यंत वर्ग वाढणार आणि त्यानंतर 8वी पर्यंतचे वर्ग आहेत ते 9वी आणि 10वीचे वर्ग काय करणार ते वाढवणार. आता असं जर झालं तर काय होईल, त्या ठिकाणी माध्यमिक जी भरती प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी करावी लागेल. 6 ते 800 पदवीधर शिक्षक त्या ठिकाणी घ्यावा लागतील आणि 5वी पर्यंत जे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जातो ते नंतर खाजगीमध्ये त्या ठिकाणी जातात. असं लोक फक्त झडपीमध्ये राहिले तर भरती प्रक्रिया या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळं पदवीधर माध्यमिकचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्या ठिकाणी वाढू शकतात. त्यामुळं मी अजून सांगतोय की ग्रामीण भागामध्ये जर तुमच्या पहिली आणि असे बघा पहिली ते 4थी शाळा आहे आणि या ठिकाणचं जर पटसंख्या बघितली तर किमान 40-50 जरी असेल तर 5,000 वर्ग त्या ठिकाणी नाहीये. म्हणून काय होतं की ते मुलं जातात बाजूच्या शाळेमध्ये संस्थेमध्ये जातात. त्यामुळं अशा अनेक शाळा जर तुम्ही बघितल्या तर फक्त पहिली ते 4थी पर्यंत शाळा आहेत. जर असं असेल तर
तर तो पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी मला प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल किंवा मी नोंदवू शकता. पाचवीचा वर्ग जर मी सुरू केला आणि अनेक ठिकाणी विरोध देण्याचं काम सुरू आहे, तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शाळा आहेत. तर माझ्या बघण्यामध्ये पाटण्यामध्ये अनेक शाळा म्हणजे काम होत होतं. तर जवळपास चौथीचे विद्यार्थी 20 विद्यार्थी होते. पण शाळा आहे पहिली ते चौथीपर्यंत. मग हे जर विद्यार्थी त्या ठिकाणी समाजाच्या खाजगी संस्थांमध्ये हे विद्यार्थी जर 5वीमध्ये आले तर काय होणार की तिथे शिक्षकांची संख्या वाढवावी लागणार, एक शिक्षक वाढणार. त्यामुळे अशा जर जिल्हा परिषदेच्या शाळा असतील चौथीपर्यंतच्या, तर त्या वाढवण्यासाठी 5वा वर्ग सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि तुमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आणि जे अध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून ह्या वर्ग वाढवण्यासाठी तुम्ही करू शकता. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या ज्या जागा आहेत, ज्या जागा आहेत त्या वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे निर्णय केलेला हा पुण्याचा जो निर्णय आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. असे निर्णय जर भविष्यामध्ये झाले तर नक्की महाराष्ट्रामध्ये शिक्षण जे आहे ते पहिली ते 5वीपर्यंत नाही तर जिल्हा परिषद शाळा 10वीपर्यंत जर व्हायला पाहिजे. कारण ग्रामीण क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी नंतर शाळा सुरू देतात. त्यामुळे जिथं पटसंख्या चांगली आहे त्या ठिकाणी जर किमान जर 9वी किंवा 11वी सुरू झाले, शहरामध्ये सुरू झाले तर पटसंख्या वाढेल आणि शिक्षकांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकते. अशी निर्णय महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जर सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे तर जे मी पॉईंट सांगितलेले ते जर उद्या आणि जर प्रयत्न करत भरण्यासाठी तर त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली तर जागा ऑटोमॅटिक वाढतील. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.